आपण पाहत आहात सच साथ SS न्यूज। राहुल गांधींनी मतदान याद्यांबाबत जसा बॉम्बस्फोट केला होता तसाच काही प्रकार उदगीर क्रमांक 12 मध्ये घडला आहे, असा खुलासा माजी नगरसेवक मेहबूबाई शेख यांनी केला आहे। जवळपास 700 मतदान प्रभागाच्या बाहेर असल्याचा दावा त्यांनी निकालाच्या अगोदरच केला आहे। अस्सलाम वालेकुम, नमस्कार। मी सर्व जनतेस ही माहिती देऊ इच्छितो की प्रभाग क्रमांक 12 मध्ये 500 ते 600 नावं बोकस टाकण्यात आलेले आहेत। ही सर्व नावं ग्रामीण भागातील मुसानगर, खडकाळी गल्ली, सात सैलानी येथील लोकांचे नावे आहेत। मलकापूर येथील नावे त्यांचे अगोदर असताना देखील पुन्हा शहरामध्ये निवडणूक घेण्यासाठी बोकस नावं टाकण्यात आलेले आहेत। राहुल गांधींनी जे सिद्ध करण्यासाठी वोट चोर गद्दी छोड तसाच प्रकार प्रभाग क्रमांक 12 मध्ये झालेला आहे। कारण की हे सर्व लोक वार्डातील नसताना देखील 600 लोकांची नावे माझ्या भागात आलेले आहेत। BLOनी हे सिद्ध करून दाखवली की हे लोकांचे घर कुठे आहेत, कोठे राहतात, ह्याची सनिशा करून दाखवावी। मी त्यांच्यासोबत फिरण्यास तयार आहे। जर प्रशासनाने याच्यावर कारवाई केली नाही तर मी कोर्टात जाणार आहे। मलकापूर भागात पूर्वीपासूनच नाव असताना देखील काही लोक आडनाव बदलून नाव उदगीरमध्ये टाकले आहेत। अशा लोकांवर कारवाई करावी व BLOनी जे पैसे खाऊन गैरप्रकार करून 500 ते 600 फक्त मुस्लिमांचीच नावे, ह्याच्यामध्ये खास बाब आहे। ह्याच्यामध्ये इतर समाजाची नावे नसताना फक्त मुस्लिमांचीच नावे 500 ते 600 वाढवण्यात आलेले आहेत। हे सर्व नावं बाहेरच्या लोकांचे आहेत। हे मी सिद्ध करून दाखवू इच्छितो। कारण की हे नावं अगोदर बोगस आहेत म्हणून मी 11/8/2025 रोजी निवडणूक आयुक्ताकडे अर्ज दिला होता त्याच्यावर कारवाई करा म्हणून। तरी पण त्याच्यावर काही कारवाई झालेली नाही। 500 ते 600 नावं कर्नाटक, उदगीर भागातील, मुसानगर या भागातील टाकले आहेत म्हणून असं सर्व माहिती दिलं होतं, अर्ज दिलं होतं। तरी पण याच्यावर काही कारवाई झाली नाही। ह्याच्यावर काही कारवाई झाली नाही म्हणून मी पुन्हा एक अर्ज केला। पुन्हा अर्ज मी 9/9/2025 ला पुन्हा अर्ज दिला जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी साहेबांकडे की ह्या कारवाईवर काही प्रतिक्रिया झालेली नाही, तरी याच्यावर कारवाई का करण्यात आली नाही म्हणून पुन्हा मी अर्ज दिला। आणि बोगस टाकण्यात आलेली सर्व नावं मी दुसऱ्या वेळेस त्यांना दिली होती, नावाची यादी पण दिली होती, सर्व या नावाची यादी पुराव्यासहित यादी पण दिली होती। तरी पण हे नावे कमी करण्यात आलेले नाहीत। ह्याच्यावर का कमी करण्यात आले नाही? हे का म्हणतात, आपल्या दबावापोटी आता जे सत्तेच्या बळापोटी हे काम करत आहे, सत्तेचा दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत का सत्तेच्या दबावाखाली येऊन हे नावं कमी करण्यात आली नाही, ह्याचा खुलासा पूर्ण द्यावा। जर कोण्या उमेदवारावर ह्याचा परिणाम झाला त्याला जबाबदार कोण? हे बोगस नाव जे टाकण्यात आलेलं आहे, थोड्या मतासाठी जर उमेदवार पडला तर याला जबाबदार कोण राहणार हे सांगण्यात आले। कारण की मी पूर्ण नावे काढले। जेव्हा मूळ प्रारूप यादी, ही मूळ प्रारूप यादी आहे, मूळ प्रारूप यादीमध्ये मुस्लिम लोकांचे नाव 1500 होते। तर ऑब्जेक्शन घेतल्यानंतर पुन्हा एकदम 200 नाव फायनल यादीमध्ये कसे वाढवण्यात आले? फक्त मुस्लिमांचीच नावे का वाढवण्यात आलेली आहेत? हे 200 मी त्यांचे नाव पण वेगळे काढून ठेवलेले आहे। हे सर्व नाव काढून ठेवलं आहे मी। मुस्लिमांचे पहिले किती होते, नंतर अचानक का वाढले, आणि मुस्लिमांचीच नावे का वाढली हे मला सांगण्यात आले। कारण की सर्व आणि BLO शासनाने हे मतदार कुठे राहतात, त्यांचे घर कुठे आहेत हे पूर्ण दाखवावे। कारण की माझ्या वार्डात अक्षरशः 3,000 मतदान आहे, पण यादीमध्ये 4,128 मतदान आहे। तर 1,000 चिल्लर मतदार कुठे राहतात, त्यांचे घर कुठे आहेत हे दाखवण्यात यावे। सोयरे आहेत का त्यांचे कोणी भाऊकी आहेत हे पण दाखवावे। त्यांचे घर कुठे आहेत, किंवा किरायाने राहत असले तर किरायाचं घर दाखवावं,
कुठे आहेत हे निव्वळ इथं राहत नसताना ह्यांची नावे आलीच कसे? कारण की हे PLOनी व प्रशासनाने ह्याचा संगनमत करून काय म्हणतात ह्या सत्तेचा दुरुपयोग करून हे सर्व लोक सत्तेचा गैरफायदा घेऊन हे फायदा घेत आहेत. मी माननीय आमदार साहेबांना सांगू इच्छितो की ते माझे जवळचे मित्र आहेत, चांगले आहेत, मी त्यांच्यावर विश्वास ठेवतो. तरी पण ह्यांनी सत्तेचा दुरुपयोग का करत आहेत हेच मला कळत नाही. ह्यांनी अशा गुंड लोकांना सहकार्य करून काय साध्य करू इच्छितात हेच मला कळत नाही. सर्व गुंडांना कुठेही बघा ह्यांच्या जेवढे उमेदवार जास्तीत जास्त गुणवृत्तीचे आहेत का असे का करण्यात आलेले आहेत? माननीय आमदार साहेबांनी ह्याच्यावर विशेष लक्ष घातलं पाहिजे. कारण कसे का आमच्यासारख्या गरीब माणसाला तुम्ही काय म्हणतात दबावाखाली दाबू इच्छिता का? मला असं वाटतं तुम्ही सत्तेचा गैरफायदा घेऊन असे बोगस नावं टाकण्यात आलेली आहेत. ह्याला जबाबदार कोण आहे? मान्य साहेबांनी याचा विचार करावा. आणि आणखी गोष्ट सांगू इच्छितो, ह्या वार्डात फक्त मुस्लिम मतदारसंख्याच का वाढली? इतर मतदार नाहीत का? हिंदू मतदान का वाढले नाही? मुस्लिमांचेच बोगस नावं का आली? आणि ते बी जवळ फक्त 5-50 झाली तर गोष्ट होईल. 400 ते 500 नावं बोगस वार्डात. ह्याच्या बळावर तुम्ही निवडणूक जिंकू इच्छिता, चुकीच्या मार्गाने निवडणूक जिंकू इच्छिता, हे चुकीचं आहे. हे लोकशाहीला घातक आहे. तुम्ही लोकशाहीवर घात करत आहात, लोकशाहीचा अपमान करत आहात, संविधानाचा अपमान करत आहात. कारण की संविधान आपल्याला दिला मतदानाचा अधिकार आणि खऱ्याने निवडणूक लढवावी. जर कोणी मर्द असेल तर इमानदारीनं निवडणूक लढवावी. असं बोगस पद्धतीने निवडणूक म्हणतात का? बोगस पद्धतीने निवडणूक लढविलं तर निवडणूक हे इमानदारीने लढायची असते. मतदाराच्या भरोशावर आणि मतदाराच्या जीवावर निवडणूक लढवायची असते. आणि असे बाहेरचे मतदान टाकून माझ्या वार्डातील मतदारावर हा का म्हणजे अन्याय करत आहेत. माझ्या वार्डातील मतदारावर हे लोक अन्याय करत आहेत. माझ्या वार्डातील जनता हे सहन करणार नाही, मुळी सहन करणार नाही. कारण की मी जनतेच्या विश्वासावर निवडणूक लढवित आहे आणि हे धोक्याने निवडणूक लढवित आहेत. ह्याला कुठे ना कुठे काही ना काही विचार झाला पाहिजे. ह्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्या BLOवर कारवाई झाली पाहिजे. जे चुकीचे मतदान ग्रामीण भागात आहेत त्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे. जिकडे मलकापूरमध्ये नाव असताना देखील आडनाव बदलून ते फक्त निवडणुकीसाठी ह्या भागात पहिल्यांदा नाव टाकल्यात. त्यांनी प्रत्येक वेळेस तुम्ही जसा आरोप करत आहात की ते मलकापूर मधले आहेत, बाहेरचे आहेत, असे आपण सिद्ध करून दाखवाल का? व आपण कायदेशीर लढाई लढणार आहात का? मी हे सर्व नावं सिद्ध करून दाखवतो. ह्यांची नावं मलकापूर मधल्या यादीमध्येही आहेत आणि मलकापूर यादीमध्ये अगोदरपासून नाव आहेत. इकडे नव्हते, ह्या वेळेसच उदगीरमध्ये नावं टाकण्यात आले. हे का? तिकडे नावं असताना इकडे का नाव टाकण्यात आले हे मी सिद्ध करून दाखवतो. आणि मलकापूर यादीमध्ये बी नावं वेगळी करून ते सर्व तुम्हाला दाखवू शकतो. मी ह्या सर्व बाबीसाठी मी कोर्टात जाणार आहे व कायदेशीर लढाई लढणार आहे. अशा लोकांना धडा शिकविणे फार गरजेचं आहे. कारण की असे लोक जर वारंवार असं बोगस नाव टाकून निवडून येण्याचा प्रयत्न करतात तर ह्या मतदारांना बी धडा शिकवणं आवश्यक आहे. कारण की चुकीचं पैशापोटी तिकडी नाव आणि इकडी नाव पैसे खाऊन तिकडी बी नाव घालतात, तिकडी बी नाव घालतात. हे चुकीचं राजकारण चुकीच्या वळणावर जात आहे. लोकशाहीला घात करत आहेत असे लोक. तर ह्यांच्यासाठी मी 100% कोर्टात जाणार आणि कोर्टात लढाई लढणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.